तोरण्याच्या मेंगाई तू गोंधळाला ये, उभारले तोरण स्वराज्याचे हे सांगायाला ये. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीचा डोंगरी किल्ला म्हणजेच किल्ले तोरणा. ह्या किल्ल्याची उंची आहे तब्बल 4606 फूट म्हणजे 1404 मीटर. पूर्वी या डोंगरावर तोरण जातीची अनेक झाडे असल्याने त्याचे नाव पडले तोरणा. त्याचा प्रचंड विस्तार बघून शिवरायांनी त्याचे नामकरण केले प्रचंडगड. ह्या गडाला एकूण 7 मेटे असून भुरुकांचे वर्लीपेठ मेटे व बार्शीमाळ मेटे, देवगिरीकरांचे वागदरे मेटे, कोकाट्यांचे भट्टी मेटे तर पिलावऱ्यांचे पिलावरे मेटे ही उल्लेखनीय आहेत. हा किल्ला जिंकून घेतल्यावर ह्या गडाची डागडुजी करत असतानाच शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांना भूमिगत धन मिळाले आणि स्वराज्य कार्यासाठी या धनाचा विनियोग करण्यात आला. यातूनच साकारली ती स्वराज्याची पहिली राजधानी अर्थात किल्ले राजगड. पण जेथे हे भूमिगत धन सापडले त्याच ठिकाणी शिवरायांनी एक छोटीशी देवळी बांधली आणि या घुमटीत स्थापना केली ती महिषासुरमर्दिनी म्हणजेच श्री तोरणजाईची. सध्या मसोबा टाके, महार टाके, तोरण टाके, खोकट टाके, श्री तोरणेश्वर महादेवाचे मंदिर, दिवाणघर, ढालकाठीची जागा, सदर, सफेली तर माळेचा टकमक व फुटका बुरुज, लक्कडखाना, महादरवाजा, कोकण दरवाजा, थिबई थिबा अशा काही इमारतींचे अवशेष उभे दिसतात. झुंजार आणि बुधला अशा 2 माचांनी हा किल्ला अभेद्य बनवला आहे. सूर्यकांत मासिकाच्या 1934 सालच्या भोर विशेषांकात झुंजार महाल नावाच्या प्रचंड गुहेचा उल्लेख आढळतो. त्या लेखात म्हटल्याप्रमाणे पूर्वेस तटाखाली अशी एक जागा आहे जेथे सुमारे 1000 लोक एकाच वेळी बसतील एवढे मोठे एक तळघर आहे. या तळघरात एक भुयार असून तेथून राजगडावर जाण्याचा रस्ता असावा असा अंदाज आहे. परंतु सद्यस्थितीत अशी कोणतीही जागा असल्याचा पुरावा मात्र तेथे मिळत नाही. ह्याच गुहेचा उल्लेख झुंजार महाल ह्या नावाने आढळतो आणि ही जागा ज्या माचीवरती येते त्या माचीलाच म्हणलं जातं झुंजार माची. झुंजार माचीवर जाण्याची जुनी वाट बुजवून टाकलेली असून नवी वाट कडे कोसळल्याने व सध्या वापरात नसल्याने अतिशय अवघड आणि जीवघेणी बनली आहे. हनुमानपूरचा अलीकडून तटावरून खालच्या दिशेनी कडेकडेनी उतरत गेलो की आपण दिंडीतून येतो ते पहिल्या टप्प्यावर. तिथून दोराच्या साह्याने कडा उतरून खाली जाता येते. झुंजार माचीच्या अगदी टोकापर्यंत किंवा झुंजार माचीवरील बुर्जापर्यंत तटावरूनही जाता येते. पण हा साराच भाग अतिशय धोकादायक असल्याने सध्या तरी हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे. आणि दुसरी माची म्हणजे बुधला माची. गडाच्या वायव्येस असणारी प्रचंड विस्ताराची माची बुधला नावाने ओळखली जाते. या माचीवर एक उंच उभा सुळका आहे. तेलाचा बुधला उपरा ठेवल्यावर जसा आकार दिसतो तसा याचा आकार असल्याने नाव मिळाले बुधला माची. गडाच्या घेऱ्यात असणारी कुंबळाई काय किंवा गडावर असणारी गंगजाई, बंगजाई किंवा ही घुमटीत उभी केलेली तोरणजाई काय, पण तरीही गड देवीचा मान मात्र मिळाला तो श्री मेंगाईलाच. गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या वेल्ह्या या गावामध्ये आईचं मूळ ठिकाण आहे असं मानलं जातं. असं म्हणतात की शिवरायांच्या नेतृत्वाखाली झुंजारराव मरळ आणि गोंदाजी भुरुक हे किल्ले तोरण्याचा सारा कारभार बघत असत. ह्या मेंगाई देवीचे मूळ स्थान तोरणा गडावरही दाखवले जाते. नवरात्राच्या 9 दिवसात देवीचा अखंड जागर केला जातो. आजही शिवकालीन रीतिरिवाजच इथे पाळले जातात. हा या देवतेचा खासा विशेषच म्हणावा लागेल. घटस्थापनेच्या दिवशी शिवकालीन दागिने, हिरे, माणके, मोती ह्यांचा जो साज आऊ जिजाऊंनी देवीला अर्पण केला होता तोच देवीला अर्पण करून अखंड 10 दिवस या संपूर्ण साज शृंगारासकटच देवी सिंहासनी बसवलेली असते. पुरातन काळी रेडा पूजन करून किल्ल्याच्या तटाखाली चेडोबाजवळ रेड्याचा बळी देण्याची प्रथा होती.
पण शिवरायांनी खंडेनवमीच्या दिवशी होम हवन करून शस्त्रपूजा करून कणकेचा बळी देण्याची जी प्रथा शिवकाळात सुरू केली ती आज तागायत सुरूच आहे. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करून पोलीस अधिकारी आणि तहसीलदार यांच्या हस्ते पूजा करून सोने लुटून आणले जाते आणि गाव प्रदक्षिणा घालून मेंगाई देवीची पालखी पुन्हा एकदा मंदिरात आणली जाते. मंदिरात पूजा करून गडावरील काठी आणून गावातून शिवकालीन पारंपरिक पद्धतीने देवीची शाही मिरवणूक काढली जाते. उंट, घोडे आणि शक्य झाल्यास हत्तीही या मिरवणुकीमध्ये सहभागी केला जातो. या यात्रेत 40 पेक्षाही जास्त गावातील लोक सहभागी होतात. पारंपरिक लाठीकाठीचा खेळ या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. नवरात्राप्रमाणे माघ महिन्यातही शुक्रवारी देवीची मिरवणूक निघते. नवसाला पावणारी मेंगाई असा तिचा लौकिक आहे. या उत्सवात भुरुक, मरळ, पवार, गायखे, गुजर, मांढरे, महाजन, नगिने, सदरे ह्या मानकऱ्यांचे व देवीच्या अब्दागिरी धरणाऱ्या घराण्यांच्या वंशजांचा समावेश असतो. यावेळी ग्रामस्थांसह राज्यभरातून आलेले हजारो भाविक उपस्थित असतात. अगदी शिवकाळापासूनच ह्या नवरात्राच्या काळात इथे कुस्त्यांचं आयोजन केलं जातं. सध्या ह्याचं स्वरूप राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये बदललेलं दिसतं. शक्ती आणि भक्तीचे प्रतीक असलेली ही मेंगाई अवघ्या स्वराज्याची स्फूर्तिदेवता झाली. जेम्स डगल्स तोरण्याचं वर्णन करताना लिहितो, इट वॉज शिवाजीज फर्स्ट कॉन्क्वेस्ट, द नेकलेस अराउंड विच ऑल द अदर क्लस्टर्स, मेकिंग इट व्हर्च्युअली द क्रॅडल ऑफ द मराठा एम्पायर, विच शॉक्ड द थ्रोन ऑफ ग्रेट मोगल. इट हॅज बीन सेन्स ऑफ मेनी ब्लडी बॅटल्स. इफ सिंहगड इज लायन्स डेन, देन तोरणा इज ईगल्स नेस्ट. असा दुर्गम दुर्ग शिवबांनी स्वपराक्रमाने जिंकून घेतला आणि जणू स्वराज्याचं महन मंगल तोरणच बांधलं आणि जणू गडदेवी मेंगाई श्री लक्ष्मीला हाताशी धरून या स्वराज्यात सोन्याच्या पावलांनी दाखल झाली.